नमस्कार मित्रांनो, SPK ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 40 शब्द प्रति मिनिट या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा ऑपरेटिंग सिस्टीमचा महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. चला तर सुरुवात करूया. 1 बाईट म्हणजे किती बिट्स होय? 8. 1 एक्साबाईट म्हणजे 1024 पेटाबाईट. 1 GB म्हणजे 1024 MB. 1 इंच म्हणजे किती पॉइंट्स? 72 पॉइंट्स होय. 1 KB म्हणजे किती बाईट्स? 1024 बाईट्स. 1 किलोबाईट म्हणजे किती बिट्स? 8192 बिट्स. 1 पेटाबाईट म्हणजे 1024 किती? तर टेराबाईट. त्यालाच आपण TB सुद्धा म्हणतो. 1 TB म्हणजे किती होय? तर 1 TB म्हणजे 1024 GB. 1 TB म्हणजे 1024 GB. त्यालाच आपण 1 टेराबाईट म्हणजे 1024 गिगाबाईट. 1 योटाबाईट म्हणजे किती? तर पहा, 1 योटाबाईट म्हणजे 1024 ZB. त्यालाच आपण झेटाबाईट सुद्धा म्हणतो. 1 योटाबाईट म्हणजे 1024 किती? 1024 झेटाबाईट. 1 झेटाबाईट म्हणजे किती? 1024 एक्साबाईट. 1024 एक्साबाईट म्हणजे 1 झेटाबाईट. 1024 GB म्हणजे 1 TB. 1024 GB म्हणजे 1 TB आणि 1 TB म्हणजे 1024 GB. 1024 गिगाबाईट म्हणजे किती? तर 1 टेराबाईट होय. पहा, या ठिकाणी 1024 गिगाबाईट दिलेला आहे, तर त्याचं उत्तर किती होतं? 1 टेराबाईट. 1024 KB म्हणजे बरोबर 2 MB. हे विधान चूक आहे. 1024 पेटाबाईट म्हणजे बरोबर किती होय? तर पहा, 1024 पेटाबाईट म्हणजे बरोबर 1 एक्साबाईट. 1024 TB म्हणजे किती? तर 1 PB पेटाबाईट. 1024 टेराबाईट म्हणजे किती होय? तर 1 पेटाबाईट. 1024 झेटाबाईट म्हणजे किती होय? तर 1 योटाबाईट. 12 बिट्स म्हणजे 1 बाईट्स होय. हे विधान चूक आहे. पहा, 1 बाईट्स म्हणजे किती? 8 बिट्स होय. 64 बिट मायक्रोप्रोसेसर हे एकाच वेळेस कोणत्या बाईट्सला ऍक्सेस करू शकतात? तर 8 बाईट्सला. 64 बिट मायक्रोप्रोसेसर हे एकाच वेळी किती बाईटला ऍक्सेस करतात? तर 8. आवाज ऐकण्यासाठी खाली साधनांपैकी कोणते साधन वापरले जाते? स्पीकर. 8 बाईट्सचे किती बाईटच्या इतके असतात? तर 1 बाईटच्या. पहा, 8 बिट्स आणि 1 बाईट. 8 बिट्स हे 1 बाईटच्या इतके असतात. फाइल्स अँड सब फोल्डरच्या कलेक्शनला काय म्हणतात? तर फोल्डर म्हणतात. खालीपैकी कोणता संपूर्ण प्रोग्राम हाय लेवल लँग्वेजचे रूपांतर मशीन लँग्वेजमध्ये करतो? कंपायलर. मॅग्नेटिक टेप व्हिडिओ टर्मिनलला कंट्रोल करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक कोणता? क्लस्टर. खालीलपैकी कॉम्प्युटर सिस्टम हे दोन्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे काय आहे? तर कलेक्शन आहे. पहा, कॉम्प्युटर सिस्टम हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे कलेक्शन आहे. कॉम्प्युटर स्टार्ट केल्यावर जी स्क्रीन दिसते त्यास आपण काय म्हणतो? डेस्कटॉप. सर्व डिलीट केलेल्या फाइल्स कशामध्ये जातात? रिसायकल बिन मध्ये. अल्फान्यूमेरिक हे कशाचे एकत्रित रूप आहे? तर लेटर्स अँड नंबर्सचं. एनालिटिकल इंजिन कशाचे काम करू शकतो? कॅल्क्युलेशनचे. अँड्रॉइड स्मार्टफोन हा कोणत्या प्रकारचा संगणक आहे? तर मायक्रो कॉम्प्युटर. प्रायमरी मेमरीच्या खेळीचे सर्व कामे कोणती मेमरीमध्ये अपेक्षित असतात? तर सेकंडरी मेमरीमध्ये. ऍप्लिकेशन आणि सिस्टम हे प्रकार कशाचे आहेत? तर सॉफ्टवेअरचे आहेत. कोणत्या ऍप्लिकेशनचा उपयोग फोटो इमेज एडिट करण्यासाठी होतो? फोटोशॉप. कशालाच पर्सनल कॉम्प्युटर असे म्हणतात? मायक्रो कॉम्प्युटरलाच. पीसीचा लॉंग फॉर्म आहे पर्सनल कॉम्प्युटर. मायक्रो कॉम्प्युटरलाच पर्सनल कॉम्प्युटर असे म्हणतात. खालीपैकी कोणत्याही संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहेत? पहा, एम्पल डाटा स्टोरेज, ॲक्युरसी, स्पीड हे तीनही संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर इमोशन हा संगणकाचा कॅरेक्टरिस्टिक्स नाहीये, लक्षात असू द्या. मेनफ्रेम कॉम्प्युटर हे कोणत्या कॉम्प्युटरपेक्षा जलद असतात? तर मेनफ्रेम कॉम्प्युटर हे मिनी कॉम्प्युटरपेक्षा जलद असतात. खालीपैकी कोणते फॉन्ट फॉर्मॅटिंगचे प्रकार आहे? तर खालीपैकी सर्व हे फॉन्ट फॉर्मॅटिंगचे प्रकार आहे. यामध्ये बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन यांचा समावेश होतो. कोणत्या प्रकारचा संगणक कमीत कमी क्षमतेचे असतात व छोट्या ऑफिसमध्ये वापरले जातात? मायक्रो कॉम्प्युटर. सर्वात शक्तिशाली व तत्पर संगणक आहे सुपर कॉम्प्युटर, जो हवामान खात्यामध्ये वापरला जातो. कोणत्या प्रकारचे संगणक खालीपैकी कोणते संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहेत? तर पहा, स्पीड, ॲक्युरसी, ह्यूज डाटा स्टोरेज. ते ह्यापैकी एकही नाही, म्हणजे हे सर्व काय आहे? संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सांगितलेल्या पद्धतीने इमोशन्स हा संगणकाचा कॅरेक्टरिस्टिक्स नाहीये. कोणता संगणक हा सुपर कॉम्प्युटर्स नंतर सर्वात वेगवान आहे?
तर मेन फ्रेम. सर्वात शक्तिशाली, जास्ती सक्षम व सर्वाधिक महाग असतात तर सुपर कॉम्प्युटर. कोणते ऑब्जेक्ट हे ॲनिमेटेड ऑब्जेक्ट स्क्रीनवर ऑटोमॅटिकली अपेअर होतात तर स्क्रीन सेव्हर ॲनिमेटेड ऑब्जेक्ट स्क्रीनवर ऑटोमॅटिकली अपेअर होतात. खालीलपैकी कोणते मायक्रो कॉम्प्युटर्सचे प्रकार आहेत तर पहा, डेस्कटॉप, लॅपटॉप आणि हँडहेल्ड हे सर्व कशाचे मायक्रो कॉम्प्युटर्सचे प्रकार आहेत. वेदर फोरकास्टिंग मध्ये कोणता संगणक वापरतात सुपर कॉम्प्युटर. अर्थमॅटिक म्हणजे काय होईल तर पहा, अर्थमॅटिक मध्ये कशाचा समावेश होतो ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. खालीलपैकी कोणते ऑडिओ एडिटर सॉफ्टवेअर आहे तर ऑडिओसिटी, त्याचा आपण ऑडासिटी सुद्धा म्हणतो, हे ऑडिओ एडिटर सॉफ्टवेअर आहे. बँक्स, इन्शुरन्स कंपनीमध्ये कोणत्या प्रकारचे कॉम्प्युटर वापरले जातात मेन फ्रेम. डिस्क वापरण्यापूर्वी कोणती प्रक्रिया करावी लागते फॉर्मॅटेड. बायनरी कोडिंग मध्ये कशाचा समावेश होतो 0 आणि 1. .bmp प्रकारची फाईलचा उपयोग करून क्रिएट केली जाते तर .bmp प्रकारची फाईल ही MS पेंटचा उपयोग करून क्रिएट केली जाते. आणि MS पेंट मध्ये जे एक्सटेन्शन असतं फाईलचं ते .bmp असतं. ब्राउझरमध्ये कोणत्या बटनाचा वापर वेब पेज परत ओपन करण्यासाठी होईल तर रिफ्रेश. टास्कबार वर स्टार्ट बटनवरील कोणता पर्याय वापरून कुठलीही फाईल सर्च करता येते तर सर्च प्रोग्राम अँड फाईल्स. टास्कबारवर स्टार्ट बटनवरील कोणता पर्याय वापरून कुठलाही प्रोग्राम ओपन करता येतो तर ऑल प्रोग्राम्स हा पर्याय वापरून आपल्याला कुठलाही प्रोग्राम ओपन करता येतो. पेस्ट ऑप्शनचा वापर करून फाईल हव्या त्या ठिकाणी पाहिजे असल्यास काय करणे आवश्यक असते ते फाईल कॉपी करणे. कोणत्या डिव्हाइसच्या सहाय्याने डॉक्युमेंट स्कॅन केले जाते स्कॅनर. 1024 बाइट्स म्हणजे किती होय तर पहा, 1024 बाइट्स म्हणजे 1 किलोबाइट्स होय. 1024 बाइट्स म्हणजे किती किलोबाइट तर 1 किलोबाइट. कॅचे मेमरी ही टेम्पररी मेमरी असून ती कशाच्या मध्ये बफरचे काम करते तर रॅम अँड प्रोसेसर मध्ये ती बफरचे काम करते. कॅचे मेमरी ही CPU पासून प्रोसेसिंग पर्यंत डेटा पुरविते. तर आता मागवेल आणि इमेज वरून फिरून स्कॅन करण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा उपयोग होतो तर पोर्टेबल स्कॅनर. डेस्कटॉप डेकोरेट करण्यासाठी कशाचा वापर करू शकतो आपण तर वॉलपेपर. कशाचा वापर करून संगणक व्हायरस अटॅक पासून सुरक्षित करता येतो तर अँटीव्हायरस प्रोग्राम. कॉम्प्युटरचा बूट सेक्टर कशामुळे इफेक्ट होतो तो बूट सेक्टर व्हायरसमुळे हा त्याच्यावर इफेक्ट करतो. कोणते सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन परमनंटली डॅमेज करते तर पहा, व्हायरस हे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन परमनंटली डॅमेज करते. कोणता संगणक बिलियन्स इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड प्रोसेस करू शकतो तो सुपर कॉम्प्युटर. 3.5 फ्लॉपी डिस्कची क्षमता आहे तर 1.44 MB. सीडीची कॅपॅसिटी किती असते 700 MB. सीडी रॉची कॅपॅसिटी किती आहे पहा, सीडी रिरायटेबल 700 MB. कॉम्पॅक्ट डिस्कची क्षमता किती आहे तर 650 MB ते 1 GB पर्यंत इतकी. आता या ठिकाणी पहा, आपण सर्व तिन्ही प्रश्न कॉम्पॅक्ट डिस्कचेच पाहिले तर आपल्या लक्षात येईल की सीडीची कॅपॅसिटी ही 700 MB आणि या ठिकाणी किती दिले 650 MB ते 1 GB पर्यंत. आता या ठिकाणी मॅक्झिमम पर्याय होता 700 MB त्यामुळे आपण सिलेक्ट केलेला आहे. याही आधीच्या व्हिडिओमध्ये मी ह्याविषयी आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. डिजिटल वर्सटाईल डिस्क पहा, डीव्हीडीचा लॉंग फॉर्म आहे. डिजिटल वर्सटाईल डिस्कची क्षमता किती असते 4.7 GB ते 17 GB पर्यंत. डीव्हीडीची क्षमता किती असते पहा, या ठिकाणी मिनिमम दिलेला आहे 4.7 GB. डीव्हीडी रॉमची कॅपॅसिटी किती असते 4.7 GB. डिजिटल कॅमेराज, मोबाईल फोन्स, MP3 प्लेयर्स मध्ये कोणते कार्ड्स वापरतात फ्लॅश मेमरी कार्ड्स, यालाच आपण शॉर्टकट मध्ये मेमरी कार्ड म्हणतो. सीडी डीव्हीडी ड्राईव्हची स्पीड जर जास्त असेल तर सीडी वरील मजकूर जलद गतीने वाचता येतो, हे विधान बरोबर आहे. सीडी ही प्रायमरी मेमरी आहे, चूक ही सेकंडरी मेमरी आहे. सीडीचा उपयोग कशासाठी करतात, सीडीचा उपयोग आपल्याला ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल, डाटा फाईल ह्या सेव्ह करण्यासाठी, त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट करण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. सीडी रॉ म्हणजे काय होय तर सीडी RW म्हणजे रायटेबल. सीडी म्हणजे काय होय तर कॉम्पॅक्ट होय. सीडी डीव्हीडी फ्लॅश ड्राईव्ह कशाचे प्रकार आहेत ते ऑप्टिकल डिस्कचे प्रकार आहेत. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट खालीलपैकी विविध घटकांनी बनलेला असतो तर पहा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे त्यालाच आपण CPU म्हणतो, तो अर्थमॅटिक लॉजिक अँड कंट्रोल युनिटने बनलेला असतो. टास्कबारच्या डाव्या बाजूला असलेल्या गोल बटनाला काय म्हणतात स्टार बटन. कॉम्पॅक्ट डिस्क आणि डिजिटल वर्सटाईल डिस्क हे ऑप्टिकल डिस्कचे उदाहरणे आहेत, हे विधान बरोबर आहे. दोन गोष्टीतील तुलना करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात लॉजिकल असे म्हणतात. कशामध्ये डिजिटल आणि अॅनालॉग असे दोन्ही काम केले जातात तर हायब्रिड कॉम्प्युटर्स मध्ये.
कॉम्प्युटरच्या प्रकारामध्ये क्षमतेने कमी असलेले तरीही सर्वात जास्त वापरले जाणारे कॉम्प्युटर कोणत्या प्रकारचे आहेत? मायक्रो. संगणक खालीपैकी कोणते काम करू शकत नाही? इमोशनल डिसिजन्स, हे संगणकाचं काम नाहीये. कॉम्प्युटर हा गणिती प्रक्रिया कशामध्ये करू शकतो? तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये करू शकतो. संगणक चुका करू शकतो, हे विधान चूक आहे जर आपण त्यामध्ये सॉफ्टवेअर मध्ये तशी कमांड दिली असेल तरच ते चुकीची क्रिया करू शकते, नाहीतर संगणक हा चुका करत नाही. कोणता कॉम्प्युटर हा डिजिटल आणि अॅनालॉग ऑपरेशन करू शकतो? हायब्रिड. कॉम्प्युटर गणिती प्रक्रिया कशामध्ये करू शकतो? तर सेकंदामध्ये करू शकतो. कोणत्या कॉम्प्युटरचे फीचर्स अॅनालॉग तसे डिजिटल कॉम्प्युटर समान असतात? तर मेन फ्रेम. संगणकात डाटा स्टोरेजसाठी मोठी फिजिकल स्टोरेज स्पेस लागते, हे विधान चूक आहे. कॉम्प्युटर आयकॉन आपण डिलीट करू शकतो, बरोबर, हे विधान बरोबर आहे. कोणता कॉम्प्युटर सर्वात लहान असून तर आता एवढा असतो? हँडहेल्ड. कोणत्या कॉम्प्युटरचा वापर सहसा ऑफिसमध्ये डेस्कवर काम करण्यासाठी होतो? डेस्कटॉप. कॉम्प्युटरच्या सिस्टम बोर्डला आपण काय म्हणतो? तर मदरबोर्ड. वैयक्तिक काउंटरवर सीपीयू नसलेल्या संगणकाला काय म्हणतात? थिन क्लायंट. संगणकामध्ये कोणती भाषा वापरतात? बायनरी. कशामध्ये काचेचा सपाट भाग असतो ज्यामध्ये हेड काचे खालून पेपरवर प्रकाश टाकतो? स्कॅनर. कंट्रोल युनिट कोण नियंत्रित करतं? कंट्रोल युनिट हे इनपुट आउटपुट प्रोसेसिंग नियंत्रित करते. स्कॅनर हे हार्ड कॉपीचे प्रकाशाच्या सहाय्याने स्कॅन करून डिजिटल इमेज मध्ये रूपांतरित करते. कोरलड्रॉ ऑटोकॅड हे कोणत्या प्रकारच्या इमेजेस तयार करतात? तो व्हेक्टर. खालीपैकी कोणती फाईल करप्ट असते? व्हायरस. सीपीयू मध्ये डॅश असते, तर पहा सीपीयू मध्ये मेमरी युनिट असतं, एलयू असतं आणि कंट्रोल युनिट असतं. सीपीयू ला कॉम्प्युटरचा काय म्हटले जाते? ब्रेन. सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट होय. कॅरेक्टर, पॅराग्राफ, फॉर्मॅटिंग नसलेली सिंपल टेक्स्ट फाईल कशाच्या मदतीने बनवितात? नोटपॅड. फ्लॉपी डिस्कचा डाटा ऍक्सेसिंग स्पीडचा हार्ड डिस्क पेक्षा कमी असतो, हे विधान बरोबर आहे. पहा, फ्लॉपी डिस्कचा डाटा ऍक्सेसिंग स्पीड हा हार्ड डिस्क पेक्षा कमी असतो. कॉम्प्युटर स्विच ऑफ केल्यावरही कशामध्ये डाटा परमनंटली स्टोअर राहतो? सेकंडरी मेमरी मध्ये. सीडी मध्ये स्टोअर केलेला डाटा इरेज करू शकत नाही, हे विधान बरोबर आहे. सीडी मध्ये डाटा कशाच्या मदतीने स्टोअर केला जातो? लेझर बीम. HDD वरील डाटा कशाद्वारे रीड राईट केला जातो? कनेक्टरद्वारे. फ्लॅश मेमरी कार्ड्स मध्ये डाटा स्टोरेज कॅपॅसिटी किती असते? 2 GB ते 64 GB पर्यंत. रॅम मधील संगणक बंद केल्यावर लगेच डिलीट होते. पहा, रॅम मधील माहिती संगणक बंद केल्यावर लगेच डिलीट होते, हे विधान बरोबर आहे. शॉप, मॉल्स, सेल्स काउंटर्सवर कोणते डिव्हाइस बघायला मिळतात? तर बारकोड रीडर. कोणते डिव्हाइस हे स्पीच रिकॉग्निशन सॉफ्टवेअर आहे? तो व्हॉइस इनपुट. काय म्हणजे कॉम्प्युटरचा मेंदू होय? सीपीयू. कॉम्प्युटर गेम खेळताना प्रामुख्याने आपण जॉयस्टिक या साधनाचा वापर करतो. कोणते डिव्हाइस गेम ऍक्शन कंट्रोल करण्यासाठी वापरतात? जॉयस्टिक. कोणत्या डिव्हाइसचा वापर करून आकृत्या, रेषा, वर्तुळ इत्यादी तयार करता येतात? तर माऊसचा. कोणते डिव्हाइस हे लाईन, रेक्टँगल, ओव्हल शेप्स असे ऑब्जेक्ट्स बनवण्यासाठी उपयोगी येते? माऊस. कोणत्या युनिटद्वारे कॉम्प्युटरला सूचना पुरविल्या जातात? इनपुट. कोणत्या डिव्हाइसचा उपयोग आउटपुट हे पेपरवर घेण्यासाठी होतो? तर प्रिंटर. कोणत्या डिव्हाइसचा वापर करून पेपरवरील चित्र, अक्षर, हस्ताक्षरे स्कॅन करता येतात? तर स्कॅनर. कोणते डिव्हाइस हे डिजिटल डाटाचे अॅनालॉग डाटामध्ये रूपांतर करते? मोडेम. वेगवेगळ्या फॉर्मॅटच्या फाईल्स त्यांच्या टिंबटिंबने ओळखल्या जातात एक्सटेन्शनने. डिजिटल व्हर्सटाईल डिस्क म्हणजे काय होय? तर डीव्हीडी. कोणत्या डिस्कमध्ये मेटॅलिक प्लॅटर्स असतात? मॅग्नेटिक टेप्स मध्ये. लक्षात राहून द्या, मॅग्नेटिक टेप्स मध्ये हे मेटॅलिक फ्लॅटर्स असतात. कोणती डिस्क लेझर टेक्नॉलॉजी वापरून डाटा स्टोअर करते? तो ऑप्टिकल. कशामुळे आपला कॉम्प्युटर कधी कधी स्लो और हँग होतो? तो व्हायरसमुळे. डीव्हीडी कॅपॅसिटी किती पर्यंत असते? 25 GB पर्यंत. डीव्हीडी रॉ ही नॉट रायटेबल असते, हे विधान चूक आहे. पहा, रीड अँड राईट याचा अर्थ होतो. एबी म्हणजे काय होय? तर एबी म्हणजे एक्साबाइट. इलेक्ट्रॉन गन सेन्सर हे कशाचे इनपुट डिव्हाइस मध्ये वापरतात? तर इलेक्ट्रॉन गन सेन्सर हे लाईट पेन इनपुट डिव्हाइस मध्ये वापरतात. कॉम्प्युटरच्या मदरबोर्डवर एका कॉम्पोनंट वरून दुसऱ्या कॉम्पोनंटला इलेक्ट्रॉनिक सिग्नल ट्रान्सफर करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तो बस लाईन्सचा. महत्वपूर्ण प्रश्न आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग, मॅप्स इत्यादी मोठ्या पेपरवर कशाचा वापर करून प्रिंट केले जातात? प्लॉटर्सचा. एक्सटर्नल HDD ची जोडणी ही कोणत्या पोर्टला केली जाते? तर USB पोर्टला केली जाते. FDD ही डॅश मेमरी आहे, तर ही सेकंडरी मेमरी आहे. FDD म्हणजे त्याचा आपण पेन ड्राईव्ह म्हणतो, फ्लॅश मेमरी.
कॉम्प्युटरच्या 5व्या पिढीत कशाचा वापर केला गेला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, त्याला आपण AI सुद्धा असे म्हणतो. कशाच्या साहाय्याने वरील फाईल इरेज किंवा मॉडिफाय करता येते तर पहा DVD RW रिरायटेबल फाईल इरेज किंवा मॉडिफाय करता येते. खालीपैकी कोणती फाईल इरेज किंवा मॉडिफाय करता येत नाही तर DVD ROM मीन्स रीड ओनली मेमरी. एखादी फाईल कायमस्वरूपी डिलीट करण्यासाठी कोणत्या कीचा वापर केला जातो शिफ्ट प्लस डिलीट की. संगणकाची पहिली पिढी कोणत्या काळात अस्तित्वात आली किंवा होती 1950. फ्लॅश ड्राईव्ह आणि रॉम हे एकच आहेत हे विधान चूक आहे. पहा फ्लॅश ड्राईव्ह ज्याला आपण FDD असे म्हणलो. फ्लॅश ड्राईव्हला डॅश असे म्हणतात, पेन ड्राईव्ह सुद्धा असे म्हणतात. फ्लॅश मेमरीची कॅपॅसिटी बहुधा 2 GB पासून किती GB पर्यंत असते 64 GB पर्यंत. पण आता मित्रांनो पेन ड्राईव्हची कॅपॅसिटी 1 TB पर्यंत सुद्धा आलेली आहे. खालीपैकी कोणत्या ऑपरेटिंग सिस्टम्स नाहीयेत तर पहा विंडोज, युनिक्स, लिनक्स या सिस्टीम ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत तर नॅव्हिगेटर ही ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये. खालीपैकी व्हायरसचे लक्षण कोणते आहे पहा व्हायरसचे लक्षण खालीपैकी सर्व आहेत. त्यामध्ये डॅमेज ऑफ डाटा, ऍप्लिकेशन डॅमेज, अबनॉर्मल मेसेज, कॉम्प्युटर हँग होणे. खालीपैकी कोणते कीबोर्डचे प्रकार नाहीयेत तर पहा खालीपैकी सर्व कीबोर्डचे प्रकार आहेत त्यामध्ये फ्लेक्झिबल, वायरलेस, एर्गोनॉमिक. कोणत्या प्रोसेससाठी मायक्रो प्रोसेसरचा वापर केला जातो तर अर्थमॅटिक अँड लॉजिकल प्रोसेससाठी मायक्रो प्रोसेसरचा वापर केला जातो. DVD ह्या प्रकारच्या डिस्कसाठी लेझरचा वापर होतो. संगणकाची 4थी पिढी म्हणून कोणत्या सालाचा उल्लेख करू शकतो 1971 ते 1990. खालील डिव्हाइस पैकी डाटा साठवण्याचे काम कोणते डिव्हाइस करते तर रॅम. पुढील पर्यायीपैकी सीडीचे उदाहरण आहेत खालीपैकी सर्व CD-R, CD रिरायटेबल, RW, CD ROM. खालीपैकी कोणत्या डिस्कची हाय स्टोरेज कॅपॅसिटी असते तर हार्ड डिस्कची. खालीलपैकी कोणती प्रायमरी मेमरीचा प्रकार आहे तर रॅम ही प्रायमरी मेमरी आहे तर CD, DVD, HDD ही सेकंडरी मेमरी आहे. खाली दिलेल्या आउटपुट डिव्हाइसचा खालीपैकी दिलेल्या कोणत्या आउटपुट डिव्हाइसचा उपयोग ऑडिओ फाईल ऐकण्यासाठी वापरतात स्पीकर. खालीपैकी कोणती हाय स्टोरेज कॅपॅसिटी आहे तर पहा ह्या तिघांपैकी हार्ड डिस्क. कोणती लो स्टोरेज कॅपॅसिटी आहे CD. ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य कोणते आहेत तर पहा हार्डवेअर मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट अँड फाईल मॅनेजमेंट ही सर्व ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य आहेत. GB म्हणजे गिगाबाइट्स होय. पहा या ठिकाणी फसवण्यासाठी या ठिकाणी गिगाबाइट दिलाय आणि पुढे गिगाबिट्स दिलाय, लक्षात असू द्या गिगाबाइट. सिलिकॉन चिप्सचा वापर करून इंटिग्रेटेड सर्किट कोणत्या पिढीमध्ये वापरले गेले IC आपण म्हणतो 3rd पिढीमध्ये. फाईलला दुसरे नाव देणे म्हणजे काय होय तर रिनेम करणे होय. GUI हे ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. GUI हे ग्राफिकल युजर इंटरफेस आहे हे विधान बरोबर आहे आणि GUI चा लॉंग फॉर्म म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस होय. हँडल हा कोणत्या प्रकारचा कॉम्प्युटर आहे तर मायक्रो. हँडल PC आणि स्मार्टफोन हे वेगळे आहेत हे विधान बरोबर आहे, सॉरी हे विधान चूक आहे. हे दोन्ही एकच आहेत हँडल PC आणि स्मार्टफोन आणि दोघांचाही मायक्रो कॉम्प्युटर मध्ये समावेश होतो. हार्ड डिस्क ही कोणती मेमरी आहे सेकंडरी मेमरी. हार्ड डिस्क ह्यूज डाटा स्टोअर करण्यासाठी वापरली जाते. OS अँड ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर स्टोअर करण्यासाठी हार्ड डिस्कचा वापर केला जातो हे विधान बरोबर आहे. हार्ड डिस्क मध्ये मल्टिपल डाटा डिस्क असतात हे विधान बरोबर आहे. इंटरनल हार्ड डिस्क ही कोणती मेमरी आहे. इंटरनल हार्ड डिस्क ही सेकंडरी मेमरी आहे. HDTV ची साईज कशामध्ये मोजली जाते तर पहा डायग्नोकली मध्ये. हार्ड डिस्क वरील प्रोग्राम्स आणि फाइल्स ऑर्गनाइज आणि मॅनेज करण्यासाठी कशाचा वापर होतो तर विंडोज एक्सप्लोरर. हाय डेन्सिटी डबल साइडेड फ्लॉपी मध्ये किती माहिती आपण साठवू शकतो तर 1.44 MB एवढी माहिती साठवली जाते. पहा हाय डेन्सिटी डबल साइडेड फ्लॉपी मध्ये आपण 1.44 MB एवढी माहिती साठवू शकतो. हाय लेवल लँग्वेजला काय म्हणतात पहा हाय लेवल लँग्वेजला प्रॉब्लेम ओरिएंटेड लँग्वेज तसेच बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज अँड थर्ड मॅथमॅटिकली ओरिएंटेड लँग्वेज असेही म्हणतात. व्हायरस कोणत्या बाबी वापरून पसरतो तर पहा CD, फ्लॉपी अँड पेन ड्राईव्ह या तीनही गोष्टी वापरून व्हायरस पसरू शकतो. जर ह्या गोष्टीमध्ये आधीच व्हायरस असेल तर तो आपल्या PC ला सुद्धा येऊ शकतो. हायब्रिड कॉम्प्युटर काय करतो पहा तर हायब्रिड कॉम्प्युटर डिजिटलचे अॅनालॉग हे दोन्ही ऑपरेशन करू शकतो. हायपर टेक्स्ट म्हणजे अक्षरांबरोबर अनेक चित्र किंवा ध्वनिमय हे विधान चूक आहे. IC कोणत्या साली संगणकामध्ये उपलब्ध केले आहेत
तर पहा इंटिग्रेटेड सर्किट आपण याआधी पाहिले ते 1964 साली. जर माऊस किंवा कीबोर्डचा काही वेळात वापर केला नाही तर स्क्रीनवर काय अपेअर होते, तर स्क्रीन सेव्हर. इफ देअर इज अ कॉन्टॅक्ट between tracks on magnetic disk surface and read write head then it causes head crash. रिलीज झालेली फाईल परत मिळण्यासाठी आपण कशामध्ये जातो, रिसायकल बिन. बायनरी मध्ये 0 आणि 1 ला काय म्हणतात, तर बीट. इनपुट डिव्हाइसेसचा उपयोग कॉम्प्युटर सिस्टमला सूचना देण्यासाठी होतो, हे विधान बरोबर आहे. कोणते इनपुट डिव्हाइस एटीएम मशीन्स आणि मोबाईल फोन्स मध्ये आपण बघू शकतो, टच स्क्रीन. युजरने पुरवलेली डाटा आणि इन्स्ट्रक्शन हे इनपुट डिव्हाइसद्वारे इलेक्ट्रॉनिक सिग्नल मध्ये रूपांतरित केले जातात, हे विधान बरोबर आहे. व्हॉइस इनपुट सिस्टीम ही व्हॉइस रिकॉग्निशन सिस्टीम साठी उपयोगी असते, हे विधान बरोबर आहे. कॉम्प्युटरला इनपुट कशाने दिले जाते, तर कीबोर्डने. इंटरनल आणि एक्सटर्नल हे कशाचे प्रकार आहेत, मेमरीचे. इंटरनल हार्ड डिस्क मध्ये अनेक मॅग्नेटिक डिस्क असतात, हे विधान बरोबर आहे. इंटरनल इज अ मेमरी ही कशाला प्रत्यक्ष जोडलेली असते, पहा इंटरनल मेमरी ही प्रत्यक्ष मदरबोर्डला जोडलेली असते. इंटरनल मेमरीचे कोणते प्रकार आहेत, तर पहा इंटरनल मेमरीचे लक्षात राहून दे, रॅम, रॉम अँड कॅचे. इंटरनल मेमरी ही कोणत्या चिप्स पासून बनवलेली असते, तर इंटरनल मेमरी सिलिकॉन चिप्स पासून बनवलेली असते. कोणता सर्वशक्तिशाली कॉम्प्युटर आहे, तर सुपर. कोणत्या कॉम्प्युटरचा ब्रेन आहे, सीपीयू. कोणता कॅरेक्टर सेट कॅरेक्टर इन्कोडिंग साठी वापरला जातो, युनिकोड. हार्ड डिव्हाइस आहे, तर खालीलपैकी हार्ड डिस्क हे हार्ड डिव्हाइस आहे, तर बाकीचे सर्व ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. कोणता इनपुट डिव्हाइस कॉम्प्युटर गेम्स और नॅव्हिगेशन सिस्टीम साठी वापरले जाते, तर जॉयस्टिक. लाईट पेन हे लाईट सेन्सिटिव्ह इनपुट डिव्हाइस आहे, पहा लाईट सेन्सिटिव्ह इनपुट डिव्हाइस कोणता आहे, लाईट पेन. रॅम हे मेमरी डिव्हाइस आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचा कोणता भाग युजरला कॉम्प्युटरशी कम्युनिकेट करतो, तर युजर इंटरफेस. कॉम्प्युटर हार्डवेअर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स कशावर माउंटेड केलेले असतात, तर मदरबोर्डवर. कोणत्या इमेज ह्या पिक्सलच्या कॉलम्स आणि रॉज ह्या फॉर्मॅट मध्ये सेव्ह होतात, तर बिटमॅप इमेजेस. बायनरी नंबर सिस्टीम 0 आणि 1 ला काय म्हणले जाते, तर बीट म्हणले जाते. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये कोणते दोन डिजिट हे बघा या ठिकाणी 0 आणि 1 डिजिट मध्ये इलेक्ट्रॉनिक सिग्नल दाखवतात. मॉनिटरवर चित्र कशाच्या माध्यमाने तयार होते, तर पिक्सलच्या. सीडी और डीव्हीडी मध्ये फक्त एकच साइड ही डाटा स्टोअर करण्यासाठी वापरली जाते, बरोबर. कॉम्प्युटरमध्ये एकापेक्षा जास्त फाईलला एकसारखे फाईल नेम एक्सटेन्शन एकाच ठिकाणी असू शकत नाही, हे विधान बरोबर आहे. कशावर कॉम्प्युटरचे इतर पार्ट बसवलेले असतात, मदरबोर्ड. डिजिटल कॉम्प्युटरमध्ये डाटा कोणत्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केला जातो, 0 and 1. डिजिटल ह्या प्रकारच्या कॉम्प्युटर्स मध्ये डाटा हा आताच पाहिला आपण 0 and 1 या सिग्नल मध्ये इंटरप्रेट केला जातो. आधीच्या क्वेश्चन मध्ये रिप्रेझेंट केला जात होता, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये डाटा हा 1 and 0 या सिग्नल मध्ये इंटरप्रेट केला जातो. प्रत्येक मायक्रो कॉम्प्युटर हार्ड डिस्क हे ऑपरेटिंग सिस्टम आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर स्टोअर करण्यासाठी वापरतात, हे विधान बरोबर आहे. कोणते इनपुट डिव्हाइस मध्ये ऑप्टिकल पल्सेस हे इलेक्ट्रिकल पल्सेस मध्ये कन्वर्ट केले जातात, तर बारकोड मध्ये. इंटरनल हार्ड डिस्क मध्ये एकच मॅग्नेटिक डिस्क असते, ही विधान चूक आहे. याआधी आपण बघितलं की मल्टिपल मॅग्नेटिक डिस्क असतात. कोणत्या मेमरीमध्ये कॉम्प्युटर तयार करतानाच प्रोग्राम परमनंटली स्टोअर केलेला असतो, तर रॉम मध्ये. एमएस पेंट मध्ये बिटमॅप फाईल ही कोणत्या फाईल बनवू शकते, तर पहा .jpg ही फाईल आपण बनवू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक इमेजेसचा संग्रह. मल्टीमीडिया मध्ये अक्षरांची हाईट ही कशामध्ये दिली जाते, पॉइंट्स मध्ये. कोणत्या नंबर सिस्टीम मध्ये फक्त 2 डिजिट्स उपलब्ध असतात, बायनरी. स्टार्ट बटन मध्ये कोणत्या ऑप्शनचा वापर करून आपण प्रोग्राम स्टार्ट करू शकतो, ऑल प्रोग्राम्स. कोणत्या प्रकारच्या डीव्हीडी मध्ये एकदा स्टोअर केलेली इन्फॉर्मेशन डिलीट और इरेज करता येत नाही, तर पहा डीव्हीडी आर. आर म्हणजे रीड, ओनली रीड. कोणत्या प्रकारच्या स्कॅनर मध्ये ग्लास सरफेसवर इमेज ठेवून स्कॅन केले जाते, तर फ्लॅट बेड. विंडोज 7 मध्ये ऍक्टिव्हेट मेनूची शॉर्टकट की काय आहे, तर F10. रोबोटिक्स आणि प्रोसेस कंट्रोल मध्ये कोणत्या प्रकारचे कॉम्प्युटर साठी वापरले जाते, रोबोटिक्स आणि प्रोसेस कंट्रोल हे हायब्रिड प्रकारच्या कॉम्प्युटर साठी वापरले जाते. विंडोज 7 मध्ये सर्च ची शॉर्टकट की काय आहे, F3. विंडोज 7 मध्ये स्टार्ट मेनूची शॉर्टकट की काय आहे, Ctrl+Escape. विंडोज 7 मध्ये डेस्कटॉपवर कोणता आयकॉन वापरून सर्व फोल्डर ऍक्सेस करता येतात, कॉम्प्युटर. विंडोज 7 मध्ये चालू स्थितीतील प्रोग्राम्स मिनिमाइज फॉर्मॅट मध्ये कोणत्या बारवर ठेवता येते, तर पहा टास्क बारवर मिनिमाइज करून.
विंडोज मध्ये कोणता बार साधारणतः स्क्रीन बॉटमला असतो? टास्क बार. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये फाईल नेम साठी मॅक्झिमम लेंथ ही किती कॅरेक्टर असते? तर 256 पहा. म्हणजे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण फाईलचं नाव कमीत कमी 256 कॅरेक्टर्स देऊन लिहू शकतो, म्हणजे अल्फाबेट देऊन. विंडोज मध्ये डिलीट फाइल्स आणि शॉर्टकट्स कशामध्ये टेम्पररी स्टोअर केलेले असतात? तर क्लिपबोर्ड मध्ये. कशाचा अर्थ सिग्नल बंद असा होतो? तर पहा खालीपैकी 0 याचा अर्थ सिग्नल बंद असा होतो. कशाद्वारे सद्यस्थितीला कॅरेक्टर कुठे टाईप होईल दर्शविले जाते? कर्सर द्वारे. माहिती कायमस्वरूपी कशामध्ये साठवली जाते? पहा कॉम्प्युटर मधील माहिती, नीट लक्ष द्या. पीसी मधील माहिती कायमस्वरूपी रॉम मध्ये साठवली जाते. मोबाईल मध्ये इनपुट, प्रोसेस, आउटपुट अशा टप्प्यांमध्ये संगणकात प्रक्रिया होते. हे विधान बरोबर आहे. इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस एकच काम करतात, हे विधान चूक आहे. काय म्हणजे डाटाचा सेट होय? फाईल म्हणजे खालीपैकी कोणता प्रोग्रामचा सेट असून प्रोग्राम मधील व्हायरस शोधतो? व्हायरस स्कॅन. विंडोज मधील कोणते सॉफ्टवेअर बिटमॅप ग्राफिक्स तयार किंवा एडिट करण्यासाठी वापरतात? MS पेंट. खालीपैकी कोणता हा अँटीव्हायरसचा प्रकार आहे? क्विक हिल. कोणत्या टाईपची सीडी इरेजेबल प्रकारात मोडते? रीराईट. खालीपैकी कोणते डिजिटल कॉम्प्युटरचे प्रकार आहेत? तर पहा सुपर, मेनफ्रेम अँड मायक्रो हे सर्व डिजिटल कॉम्प्युटरचे प्रकार आहेत. खालीपैकी कोणता हा फ्लॅश ड्राईव्हचा प्रकार आहे? तर पेन ड्राईव्ह. खालीपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे? स्पीकर. खालीपैकी कोणते ॲनिमेशन क्रिएटर सॉफ्टवेअर आहे? तो मायक्रोमीडिया फ्लॅश. कोणता कॉम्प्युटरच्या इसेन्शियल पार्टची चेकिंगसाठी असतो? तर पहा हार्डवेअर मॅनेजमेंट हा कॉम्प्युटरच्या इसेन्शियल पार्ट्सचे चेकिंगसाठी असतो. पेन ड्राईव्हला काय असे म्हणतात? तर फ्लॅश ड्राईव्ह. बँकमध्ये लार्ज अमाऊंटचे चेक व्हेरीफाय करण्यासाठी काय वापरतात? MICR. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा इम्पॅक्ट प्रिंटर आहे, लक्षात असू द्या. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स हा इम्पॅक्ट प्रिंटर आहे. लाईट पेन हे इनपुट डिव्हाइस आहे. काय हे लाईट सेन्सिटिव्ह इनपुट डिव्हाइस आहे? लाईट पेन. पॉइंट हे फॉन्ट मोजण्याचे काय आहे? मेजरमेंट आहे. खालीपैकी सर्वात कॉमन इनपुट डिव्हाइस म्हणून वापरले जाते? कीबोर्ड. हे सर्वात कॉमन इनपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर. मित्रांनो, जर आपल्याला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.